राज्यात महायुती सरकार यावं या दृष्टीनं आता महायुती पुन्हा एकदा मैदानात उतरलेली दिसून येत आहे। त्या दृष्टीनं जागा वाटपाचा फॉर्म्युला गणपतीनंतर ठरणार आहे। तसंच महामंडळाची घोषणा या आठवड्यात केली जाणार आहे। काहींची नावं तयार आहेत, आठवड्यात त्यांची नावं जाहीर केली जातील। राज्यपाल आमदार नियुक्तीबाबत सुद्धा निर्णय घेतला जाणार आहे। त्यामुळे महामंडळाच्या निर्णयाचा अंतिम फैसला झाला असून त्यामुळे महामंडळांची नियुक्ती होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युलाचा पितृपक्षानंतर सुरू होणार आहे। आता सध्या थंडवलं, काय सांगा त्याच्यावर? तसं काही झालेलं नाही आहे। गणपती आता 7 तारखेला बसतात आणि सर्व नेत्यांच्या बैठकी याच दरम्यानसुद्धा होणार आहेत। या जागा वाटपाचा जवळपास फॉर्म्युला लवकरात लवकर कसा निश्चित होईल याकडं नेत्यांचं हे लक्ष आहे आणि लवकरच हा फॉर्म्युला आपल्यासमोरसुद्धा येईल। पितृपक्ष येईल किंवा पुन्हा आणखीन काही येतील, मग त्याच्यामुळे थांबायचं असातला कोणताही प्रकार नाही। सर, राज्यपाल कोठ्यातून काय आमदारकीचं काही नावं निश्चित झालेत का आणि महामंडळावर चर्चा होणार होती, अजूनही त्याच्यावर काय तोडगा निघाला आहे का? मला वाटतं महामंडळाच्या याद्या या पुढील आठवड्यामध्ये काही लोकांची नावं जाहीर केल्या जातील असं एकंदरीत माहिती मिळते। परंतु विधान परिषदेच्या ज्या 12 जागा भरायच्यात त्यावर आणखी नावं निश्चित झालेली नाहीत किंवा त्याचं जागा वाटपही झालं नाही। जे काही माध्यमातून येते की भाजप 6, शिवसेना 3, राष्ट्रवादी 3 असा कोणताही फॉर्म्युला आतापर्यंत निश्चित झालेला नाही आहे। विकासनामा, कर्जत।